मुंबईतील वांद्रे टर्मिनस या ठिकाणी एका महिलेचा बलात्कार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। रिकाम्या ट्रेनमध्ये झोपलेल्या 55 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून एका हमालाला आता अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांनी याविषयी जी अधिक माहिती दिली आहे, हो नक्की त्या दिवशी काय घडलं होतं, तो एकूण प्रकार काय आहे तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। म्हणूनच हा व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर तुम्हाला जरा तरी महत्त्वाचा वाटला आणि काही माहिती देणारा वाटला, माझी मेहनत लक्षात घेऊन माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तर जास्त वेळ वाया न घालवता मी लगेचच याविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर ही घटना 1 फेब्रुवारी रोजी शनिवारी रात्री घडली। पीडित महिला ही हरिद्वारवरून तिच्या नातेवाईकासह मुंबईला आली होती। मात्र ट्रेन मुंबईत येऊन थांबल्यावर या महिलेबरोबर आलेला तिचा नातेवाईक काही कारणास्तव बाहेर गेला होता। त्यावेळी इतर प्रवासीही एक एक करून ट्रेनमधनं उतरले होते। मग ही महिलाही त्यामुळे ट्रेनमधनं उतरून प्लॅटफॉर्मवर आली। प्लॅटफॉर्मवर एका ठिकाणी बसल्यावर तिला डुलकी लागू लागली, तिला झोप येऊ लागली। तिला असं लक्षात आलं की आता आपल्याला झोप येते। मग त्यामुळे ती समोरच एक ट्रेन उभी होती, त्या रिकाम्या ट्रेनमध्ये ती महिला जाऊन झोपली। प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या त्या एका हमालानं ही सर्व घटना पाहिली आणि त्यानंतर तो हमाल ती महिला ज्या डब्यामध्ये जाऊन झोपली होती त्या डब्यात गेला आणि तिथे जाऊन त्याने त्या महिलेवर अत्याचार केला। त्यानंतर तो जो नातेवाईक जो बाहेर कामासाठी गेला होता तो परत आला। तो परत आलेला पाहून तो हमाल तिथून त्या पळून गेला, त्याने तिथून पळ काढला। नंतर ती महिला व तिचा नातेवाईक या दोघांनीही रेल्वे सुरक्षा दलाचं कार्यालय गाठलं आणि ही सर्व घटना रेल्वे पोलिसांना सांगितली। त्यानंतर पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही तपासले आणि त्या हमालाला अटक केली। पोलिसांनी वांद्रे टर्मिनस येथे सीसीटीव्हीची पूर्ण पडताळणी केली असता पहाटे 5 वाजता रिकाम्या ट्रेनमधून या हमालाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा फुटपाथवर राहतो। या प्रकरणात आरोपीला न्यायालयातही हजर करण्यात आले होते। न्यायालयाने आता त्याची रवानगी पोलीस कोठडीत केलेली आहे। एकंदरीत आरोपीला अटक झालेली आहे आणि आपली न्याय व्यवस्था त्याच्याबाबत योग्य निर्णय घेईलच आणि त्या पीडित महिलेला न्याय मिळवून देईलच। पण तरीही एकंदरीत ह्या सर्व घटनेवरनं ही गोष्ट लक्षात येते की एखादी तरुण मुलगी असू दे किंवा वयस्कर महिला असू दे, आता महिला किंवा मुलगी किंवा तरुणी कोणीही कुठेच सेफ नाहीये। थोडीशी आपणही सावधानगी बाळगली पाहिजे, कारण सध्या जे वातावरण घडत आहे त्यावरनं महिला सरकार तर महिला सुरक्षेसाठी वेगळे निर्णय घेतच आहे, पण स्वतः महिलांनी देखील स्वतःची खबरदारी घेतलीच पाहिजे। आता त्या महिलेला झोप लागली म्हणून ती जाऊन सरळ समोरच्या बंद ट्रेनमध्ये जाऊन झोपली। सोबत कोणीही नव्हतं, त्या बंद ट्रेन रिकाम्या ट्रेनमध्ये कोणीच नव्हतं। तर आपण देखील अशी खबरदारी पाळली पाहिजे। अनोळखी व्यक्तींवर विश्वास नाही ठेवला पाहिजे। सरकार तर महिला सुरक्षेसाठी प्रयत्न करत आहे, पण आपण देखील स्वतःची जबाबदारी पाळली पाहिजे असं मला वाटतं। तर ह्या व्हिडिओबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंट करून नक्की सांगा। जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व बाय आणि नमस्कार।